मोरया. मंगलमूर्ती मोरया. सो वेल नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे नॉट सो जुईली संगीत. माझं नाव जुईली जोगळेकर. मी आत्ता इकडे आली आहे. तुम्ही बघतच असाल की मी एका छान सुंदर सिक्लुडेड ठिकाणी आली आहे. पेट फ्रेंडली जागा आहे, त्यामुळे मी माझ्या डॉगोजना घेऊन पण इकडे आलेली आहे. ह्याचं मेन रिझन मी इकडे का आली आहे, कशासाठी आली आहे, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आजचा विषयही थोडासा आपण नेहमी जे करत असतो असा हॅपनिंग मूड असतो किंवा काहीतरी एक काय म्हणतात त्याला, असं आपण इन्फॉर्मेटिव्ह दरवेळेस आपण काहीतरी करत असतो. पण याच्यामध्ये या एपिसोडमध्ये मला तुम्हाला मेनली माझ्याबद्दल काही गोष्टी सांगायच्या आहेत. थोडंसं पर्सनलाइज एपिसोड आहे हा. सो आय होप तुम्हाला आवडेल आणि तुम्ही शांतपणे माझं बोलणं ऐकून घ्याल. सो मला तुम्हाला हे खरं तर सगळंच सांगायचं आहे की ही प्लेस कुठे आहे, मी कधी आले आणि इथली काय खासियत आहे, ही कुठली सिक्लुडेड प्लेस आहे आणि मी का आले इकडे. स्टेकेशन आहे बट त्याला काहीतरी रिझन असेल जे तुम्हाला मी मगाशी म्हटलं की याला थोडंसं काहीतरी इमोशनल साईड आहे. ते मला सगळं तुम्हाला सांगायचं आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगते ही प्लेस कुठे आहे आणि मी कधी आले, कशी आले. सो मेनली मला शॉर्ट अँड स्वीटमध्ये सांगते की मला एअरबीएनबीवरती ही प्लेस मिळाली ज्याचं नाव आहे टायनी ब्रीझी कव्ह. सो टायनी होममध्ये म्हणजे एक बंकर आहे फक्त, आणि त्या बंकरमध्ये बेड आहे, वॉशरूम आहे, छोटंसं किचन आहे, खिडक्या आहेत. मिनिमल स्पेसमध्ये ही प्लेस बनवलेली आहे. पुढे असं एक अंगण आहे आणि हा जो मागे लेक दिसतोय, ॲक्च्युली हे खडकवासला धरणाचं बॅकवॉटर आहे बट लेक टाईप आपल्याला फील होतं. सो इथनं खाली जे माझ्या मागे तुम्हाला दरवाजा दिसतोय तिकडनं खाली जायला एक थोडीशी प्लेस आहे, तिकडनं आपण खाली लेकच्या इकडे जाऊ शकतो. सो अशी एक प्लेस मी एअरबीएनबीवरती सर्च करत होते कारण मला एक स्वतःला एक सोलो ट्रिप टाईप्स करायचं होतं. पण ती इव्हेंच्युअली सोलो ट्रिप नाही झाली कारण की मी एअरबीएनबीवरती ही प्लेस बघितली आणि मग मी मालकांशी बोलले. त्यांच्याशी बोलल्यानंतर समजलं की एकटी मला सोलो ट्रिप डॉग्सना घेऊन यायचं होतं. पण ही वॉज लाईक की तू एकटी येतेस तर मला असं वाटतं की कोणीतरी तुझ्याबरोबर असावं. अगदीच सोलो ट्रिप आपण करूच शकतो इथे, तसं सेफ आहे, पण डॉग्स आहेत बरोबर आणि तू एकटी आहेस तर आय थिंक तुझ्याबरोबर कोणीतरी असावं. सो असं मला त्यांनी सांगितल्यानंतर माझं असं झालं की आय मीन 4 दिवस मी इकडे येणार आहे स्टेकेशनला. सो माझ्याबरोबर नक्कीच असा व्यक्ती असावा जो माझ्याबरोबर आधीपासनं लाईफभर त्यांनी मला बघितलेलं आहे, ज्या व्यक्तीने मला कधीही जज केलेलं नाही आहे, जी व्यक्ती मला पूर्णपणे ओळखते, म्हणजे इमोशनली, फिजिकली, फायनान्शियली, मेंटली, सगळीकडनंच जी व्यक्ती मला प्रॉपर ओळखते अशी माझी मैत्रीण आहे, माझी शाळेतली मैत्रीण आहे ऐश्वर्या शिदय म्हणून. आमच्या मैत्रीला साधारणपणे 16-17 वर्ष झाली आहेत आणि ती व्यक्ती माझी अशी मैत्रीण आहे. एक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असतो खरं तर की जी व्यक्ती आपल्याला कधीही सोडून जात नाही, कुठल्याही क्षणी ती कायम आपल्यासाठी अवेलेबल असते. म्हणजे ती वेळ जुळून येते पण तरी ती व्यक्ती असतेच. आणि अशा व्यक्तीबरोबर मला 4 दिवस एकदम सिक्लुडेड प्लेसमध्ये शांतता, पीस या सगळ्या गोष्टींमध्ये जर माझ्याबरोबर असेल तर मला का नाही आवडणार. सो मी आयशूला विचारलं. आयशूबद्दल मी सांगणारच आहे. आयशूबद्दल बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या नक्कीच आहेत तर त्या मी सांगीनच. पण इकडे मी तिला विचारलं की आयशू अशी प्लेस आहे तर ते येतेस का माझ्याबरोबर. सो शी वॉज लाईक की वाय नॉट. 4 दिवस आपल्याला जर डिटॉक्स करायला मिळत आहेत तर का नाही. तर आम्ही दोघी भेटलो घरी, पोरींना घेतलं, बेसिक सामान मानलं कारण की स्टेकेशन करायचं होतं.
या कुंपणाच्या बाहेर मला जायचंच नाही आहे. हे मी ठरवलं होतं की मला प्रॉपर एक स्टे करायचा आहे एका प्लेसमध्ये. सो बेसिक कपडे घेतले, बेसिक सामान घेतलं, पोरींचं सामान घेतलं, खाणं घेतलं आणि निघालो. मध्ये पोरींना घेऊन निघालो, त्याच्यामुळे खूप जास्त वेगळाच आनंद होता. त्यांच्या काहीतरी बेसिक रिक्वायरमेंट्स असतात त्या कंप्लीट करून आम्ही निघालो. खाल्लं, कॉफी घेतली, चिल करत इथे पोचलो. 6 तास लागले. आम्ही मुंबईवरनं निघालो, 6 तास लागले. मस्त रस्ता होता. पुण्यातनं यावं लागलं आम्हाला, सो थोडंसं ट्रॅफिक लागलं मध्ये, पण आम्ही इथे पोचलो. पण इथे पोचल्यानंतर इतकं सुंदर वातावरण होतं. मेनली माझी गाडी होती माझ्याबरोबर. सो गाडी अक्षरशः गेटमधनं आत येते. गेटमधनं आल्यानंतर आपल्याला एक असा बंकर दिसतो, छोटासा बंकर, जे आपलं राहण्याचं ठिकाण आहे. ते इतकं सुंदर आहे. मी तुम्हाला ते दाखवतेच आहे, साईड बाय साईड तुम्हाला दिसतच असेल आत्ता, की ते आतमध्ये आल्यानंतर एक छोटंसं आपला एक बंकर असल्यासारखं येतं. एक बेडरूम आहे, एक छोटंसं किचन आहे, छोटंसं वॉशरूम आहे, सोयीसुविधा सगळ्या आहेत. पाणी 24 तास आहे, पाण्याचं काही टेन्शन नाही आहे. गादी, मॅट्रेस खूप सुंदर आहे, खूप छान झोप लागते. एक सोफा कम बेड आहे की तुम्हाला अजून कोणीतरी तुमच्याबरोबर गेस्ट आलं तर त्याच्यासाठी एक सोफा कम बेड आहे. फ्रेश टॉवेल्स, हायजिनिक प्लेस आणि बाहेर एक साधारण छोटंसं अंगण, ज्या अंगणामध्ये खूप छान सुंदर असं झाड आहे. खूप मोठं झाड आहे आणि त्या झाडाखाली मस्त आम्ही चटई टाकली, दोघी मस्त पुस्तक वाचत बसलो. असा खूप शांत वेळ आम्हाला त्या दिवशी मिळाला. त्याच्यानंतर इथे खाण्याची सोय, मेनली जे आपण म्हणतो की फूड कसं असेल, सो फूड अतिशय उत्तम आहे. इथे Cloud9 सर्विस म्हणून आहे. नारायण काका आहेत तिकडे आणि नारायण काका हे Cloud9 सर्विस चालवतात. सो नारायण काका म्हणजे 4 टाईम्सचं मील आहे. ब्रेकफास्ट, जेवण म्हणजे दुपारचं जेवण, संध्याकाळचं हायटी म्हणजे थोडंसं भजी किंवा चहा बरोबर, आणि रात्रीचं जेवण. सो असं 4 मील्सचं त्यांचं पॅकेज आहे आणि ते अतिशय उत्तम जेवण, म्हणजे घरचं खाणं जे आपण कधी कधी मुंबईत राहिल्यानंतर पण आपण कधी कधी असं म्हणतो की 2 वडापाव खाल्ले, बास पोट भरलं, आपण झोपून गेलो, किंवा पिझ्झा खाल्ला, किंवा असं जंक फूडच्या पूर्ण दुनियेमधनं बाहेर आल्यानंतर मटकीची भाजी, भेंडीची भाजी, मेथीची भाजी, अजून काय सिमला मिरचीची भाजी, म्हणजे जे गावातलं पीठ पेरून ज्या भाज्या असतात, वांग, भुर्जी, चिकन, सगळं व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. पण ते इतकं सुंदर घरातलं जेवण आहे. भात, इंद्रायणी भात, साधं गोडं वरण, म्हणजे गोडं वरण, भात, तूप, मीठ, लिंबू, यार काय लागतं यार, कम ऑन. हे रोज जेवण मी इथे जेवतीये आणि संपूर्ण आहार मला मिळतोय. सो इथली फूड सर्विस पण खूप जास्त छान आहे. म्हणजे मला एक सांगायचं या प्लेसबद्दल की भयंकर कोझी अशी प्लेस आहे ही. 2 माणसं आरामात राहू शकतात. बेस्ट फॉर कपल्स, बेस्ट फॉर स्मॉल फॅमिली, बेस्ट फॉर सोलो ट्रॅव्हलर्स ऑल्सो, आणि बेस्ट फॉर क्रिएटिव्ह पीपल मेनली. कारण की शून्य आवाज आहे इकडे. कुठलंही काम चालू नाही आहे, कुठलंही कन्स्ट्रक्शन आजूबाजूला चालू नाही आहे. लेकचा एक पाण्याचा साऊंड येतो, पक्ष्यांचा साऊंड येतो. अजून काय पाहिजे एका शहरातल्या मुलीला? आणि शहरातल्या मुलीला जर समजा मेंटल पीस जपायचं असेल तर अजून काय पाहिजे? सो माझी एक पद्धत आहे की मला एक रुटीन लागण्याची खूप जास्त गरज असते आणि त्या रुटीनसाठी मला एक्सरसाइज, म्हणजे जिम फ्रीक एकतर, आणि मला खूप आवडतं एक्सरसाइज करायला. मला म्हणजे ते सूर्यनमस्कार असो, म्हणजे योगा असो, किंवा जिम असो, वेट ट्रेनिंग असो, मला खूप आवडतं. सो मला ते रुटीनमध्ये येण्यासाठी, ते टॉक्सिन्स निघण्यासाठी मला ते खूप आवडतं आणि ते बेटर पण पडतं. सो मी इकडे आल्यानंतर एक्सरसाइज सुरू केला, जो माझा इतके दिवस थांबला होता आणि मला खूप जास्त गरज होती एक्सरसाइज करण्याची. सो एक रुटीनमध्ये येण्यासाठी मी सकाळी, म्हणजे इथे आल्या आल्या एकदा बघितलं प्लेस कशी आहे आणि इकडे छान एक्सरसाइज केला सकाळच्या वेळेमध्ये. सो एक रुटीन लावलं स्वतःसाठी. सेकंड, मी एक गोष्ट केली आहे
की म्हणजे मी वाचायला लागली आहे. म्हणजे खूप लोकांना ऑड वाटेल, पण मला अजिबात वाचायची आवड नव्हती आधी. मी अजिबात बुक्सच्या कुठेही जवळपासही नाही फिरकायचे. पण आता मला एक वाचायची आवड लागली आहे. सो मी काही ठराविक जॉनरमध्ये बुक्स घेते आणि ते मी वाचते. सो फॉर द बॅलन्स आणि फॉर द ग्रोथ मी आत्ता बरीच पुस्तकं वाचते आहे. सो त्या हिशोबाने मी जी पुस्तकं वाचते ती मी माझ्याबरोबर घेऊन आले. आणि मी एक ड्रीम असतं ना इन जनरल, की एक चटई असायला पाहिजे, एक अंगण असायला पाहिजे, तिथे एक छान आपण असे शांतपणे झोपलो आहे आणि आपण पुस्तक वाचतो आहे, आपण छान वेळ घालवतो आहे, स्वतःला पण ते छान वाटेल असंही मी फील करून देते. सो आय वॉज रिअली फीलिंग हॅपी की माझ्या बकेट लिस्टमधलं मी काहीतरी कंप्लीट पण करते आहे. सो आपल्या शहराच्या लाईफमध्ये आपण उगाचच कामाचा खूप जास्त स्ट्रेस घेतो. मी म्हणणार नाही की उगाचच, काही लोकांना खूप जास्त काम असतं. म्हणजे 9 to 5 जॉब्स असतात, काय डेडलाईन्स असतात, सगळ्या गोष्टी असतात, पण त्याचा इतका जास्त स्ट्रेस आपल्याला येतो. आपली लोकं आपल्याबरोबर असतात, त्यांच्याबरोबर थोडासा टाईम स्पेंड केल्यानंतर आपल्याला खूप बरं वाटतं. पण काही अशा सिच्युएशन्स असतात की ज्या सिच्युएशनमध्ये आपल्याला सांभाळणारी लोकंसुद्धा काहीही करू शकत नाही. कारण की आपल्याला आपल्यामधला जो पीस असतो, जो हॅपीनेस असतो, तो कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो. म्हणजे मग त्यावेळेस खूप चिडचिड होते लाईफमध्ये. आपल्याबरोबर असणाऱ्या लोकांवरही चिडचिड होते, माझ्याबरोबर जे डॉग्स आहेत त्यांच्यावरही चिडचिड होते, माझ्या घरच्यांवरही चिडचिड होते, आई बाबा नवरा सगळ्यांवरती चिडचिड होते. आणि त्या चिडचिडीचं काय करायचं किंवा त्याचं ॲक्च्युअल मेन रिझन काय आहे, की ती चिडचिड का होती आहे, या गोष्टी आपल्याला कळतच नाहीत कधी कधी. आणि मला असं वाटतं की मेंटल पीस किंवा इमोशनल स्टॅबिलिटी ही तेव्हाच येऊ शकते, एक बॅलन्स तेव्हाच येऊ शकतो जेव्हा आपण स्वतःला भेटतो, आपण स्वतःला ओळखतो, आपल्यातली कपॅसिटी काय आहे, आपल्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी काय आहेत ज्या कोरमध्ये आहेत. आणि कोरमधल्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असतात. की म्हणजे काही व्हॅल्यूज असतात, आपली काही तत्त्व असतात, की त्या तत्त्वांवरती आपण बेसिकली खूप डिपेंडंट असतो. ती तत्त्व जर आपण पाळत गेलो, पण ती तत्त्व कधी कधी हरवल्यासारखी वाटतात. ती तत्त्वांना कुठेतरी असा तडा गेला की राग येतो, चिडचिड होते. त्याच एका मेंटल पीससाठी, त्याच एका काय म्हणतात, स्वतःला ओळखण्यासाठी मला असं वाटतं की एक खूप गरजेची आहे ते म्हणजे स्वतःबरोबर राहणं, स्वतःबरोबर थोडासा वेळ घालवणं. स्वतःला काय पाहिजे, आपण सोल, आय एम टॉकिंग अबाउट सोल टू सोल, स्वतःला काय पाहिजे हे न विचारता आपण फक्त कामं करतो यार. आणि फॉर दॅट रिझन आय वॉन्टेड टू कम हिअर, की मला पूर्णपणे शांतता पाहिजे, मला सोशल मीडियापासनं थोडासा ब्रेक पाहिजे. एक मिनिमम 4 ते 5 दिवस. लोक खूप वेळ घेतात सोशल मीडियासाठी, की मला सोशल मीडियापासनं ब्रेक पाहिजे, 1 महिना ब्रेक घेतील, 8 दिवस ब्रेक घेतील. पण मला 4 दिवस पुरेसे होते, कारण की एवढी इमोशनल स्टॅबिलिटी कुठे गेलेली नव्हती की जेणेकरून मला एवढा वेळ लागेल. पण मला परत तो माझा बॅलन्स परत आणण्यासाठी, ज्यानी मला कॉन्फिडन्स मिळतो, ज्यानी मला स्ट्रेंथ मिळते, ज्यानी माझे कोर व्हॅल्यूज एकदम सुरक्षित राहतात, स्वतःकडे सिक्युअर्ड राहतात, अशा सगळ्या गोष्टींसाठी ते कुठेतरी स्ट्रेसनी ना हरवलं जातं. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी एक डिटॉक्स करण्यासाठी इथे आले. आणि येस, ऑनेस्टली स्पीकिंग, माझा इमोशनल बॅलन्स किंवा मेंटल पीस कुठेतरी हरवल्यासारखं वाटत होतं. आणि जर तो हरवला असेल तर आपल्याला स्वतःसाठी वेळ माझा स्वतःचा इमोशनल बॅलन्स खूप हलल्यासारखं वाटत होतं. आणि जर तो हलला असेल, तो बॅलन्स किंवा ती इमोशनल स्टेबिलिटी, मेंटल पीस जर गेलेला असेल, तर तो आणण्यासाठी यू हॅव टू कम टू दिस काइंड ऑफ प्लेस. यू हॅव टू कम टू द नेचर. आणि नेचरमध्ये आल्यानंतरच आपल्याला समजतं की आपण खरं तर
केवढे छोटे होत आणि ही सृष्टी केवढी मोठी आहे. मी आत्ता रिसेंटलीच माझ्या मित्रांबरोबर पानशेतला गेले होते. इथे जवळपासच आले होते, पानशेतमध्येच आहोत आपण. आणि पानशेतला आले होते त्यावेळेस माझी मैत्रीण आयशू जी माझ्याबरोबर आत्ता आहे सो तिने मला शिकवलं की रॉक बॅलन्सिंग काय असतं. तिने मला एक कॉन्सेप्ट सांगितली. खरं तर तिने आधी सांगितली होती पण माझं त्यावेळेस लक्ष नव्हतं आणि आम्ही आत्ता गेलो होतो त्यावेळेस ती करायला लागली रॉक बॅलन्सिंग. आणि तिच्या शेजारी मी बराच वेळ बसले आणि मी बघितलं ती काय करते. तिथे उभी होते, पाण्याशेजारी उभी होते आणि मी बघत होते. आणि जेव्हा जवळ राहून मी ते कष्ट बघते तिचे, सो त्यावेळेस मला फील होतं आहे की ती एक्झॅक्टली काय फील करते. सो मला पण ते त्यावेळेस करावंसं वाटलं तिच्या शेजारी बसून. आणि त्यावेळेस मी तिच्या शेजारी बसून मी करायला लागले आणि मी खूप वेगळ्या दुनियेत गेले त्यावेळेस. म्हणजे 2.5 तास मी रॉक बॅलन्सिंग करत होते आणि मला आठवतही नाही आहे की 2.5 तासामध्ये मी कुठे कुठे शांत होऊन आले, मला काय काय विचार आले आणि मी त्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय काय विचार करत होते आणि मी कुठून कशी आले. सो डिफरंट झोन अचानकपणे झालेला. सो ते मला खूप आवडत होतं. सो मी रॉक बॅलन्सिंग पण केलं. इथे खाली लेक आहे, सो लेकच्या इकडे मी रॉक बॅलन्सिंग केलं. खूप बरं वाटलं. आय फेल्ड. मी परत उठण्याचा प्रयत्न केला. आय अगेन फेल्ड रॉक बॅलन्सिंगमध्ये. आणि ज्यावेळेस ते अख्खं प्रॉपर ते एक बसलं होतं, मी त्याच्यावरती पाणी टाकाय, म्हणजे माझी एक पद्धत आहे, मी त्याच्यावरती पाणी टाकते एक एक झाल्यानंतर. सो मी पाणी टाकायला गेले आणि त्या पाण्याच्या फोर्सने ते सगळं पडून गेलं. सो जो बॅलन्स मी शोधती आहे तो बॅलन्स आज कुठेतरी आला. मी 4 दिवस जात होते खाली, पण आज कुठेतरी तो एक बॅलन्स आला हे मला जाणवलं, एक शांतता जाणवली. सो या मला ही जी गोष्ट करायला आवडते ती मी करते. सो अगेन अशा मेंटल हेल्थमध्ये की आपल्याला काही आत्ता कळत नाही आहे, कुठेतरी हरवलो आहे, लॉस्ट फील होतं आहे, त्यावेळेस कदाचित आपल्याला जे आवडतं, आपण कुठे रूटेड फील करतो ते एक्सप्लोअर करायला मला जास्त आवडतं. आय थिंक ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला शोधता. सो कधी तुम्हाला असं फील होत असेल तर तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा, वेळ देऊन करा, सगळं सोडून जरा स्वतःला वेळ देऊन ते करा. इट फील्स गुड. इथनं आता मी जेव्हा 4 दिवस स्वतःला वेळ दिल्यानंतर जेव्हा मी परत मुंबईला जाणार आहे, परत रेकॉर्डिंग सुरू होणार आहेत, शोज आहेत, सो बऱ्याच गोष्टी लाईनअप आहेत, ते सगळं मला दिसतं आहे पुढे. सो मला इकडनं घेऊन जाताना मला काय घेऊन जायचं आहे, तर मला एक ग्रेटफुलनेस घेऊन जायचं आहे माझ्यामध्ये. एक मी जे रूटेड फील करते नेचरबरोबर, जी माझी एक पद्धत आहे, सो ते मला घेऊन जायचं आहे. ते बरेच दिवस पुरतं आणि माझ्यासाठी. देन मुलींबरोबर घालवलेला वेळ, म्हणजे माझ्या डॉग्सबरोबर, की त्यांच्याबरोबरसुद्धा मी कनेक्ट करू शकते त्या वेळेमध्ये. कारण की पूर्णपणे डिटॉक्स व्हायला झालं आहे, की डिजिटल डिटॉक्ससुद्धा आहे इकडे. कारण की नेटवर्क एकदम सिक्लुडेड प्लेस असल्यामुळे नेटवर्क खूप नाही आहे, पण मला ते खूप आवडतं की सोशल मीडियापासून तसंही मला लांब जायचं होतं. रॉक बॅलन्सिंगमधनं ज्या काही गोष्टी मी घेऊन चालली आहे ते मी आता तुम्हाला शब्दात नाही सांगू शकणार, पण ते मी घेऊन चालली आहे. एक ग्रेटफुलनेस आहे, तो मी घेऊन चालली आहे. इथलं जे जेवण जेवलेली आहे ते मी एक घेऊन चाललेली आहे. कारण की जसं मी म्हणलं की रूटेड, इथे आल्यानंतर इथलं जेवण नाही जेवायचं. म्हणजे पालेभाज्या, फ्रेश चिकन, म्हणजे जे काही मी आहार घेतला आहे की बॉइल्ड एग्स, सकाळचा नाश्ता, वेळेत खाणं, वेळेत झोपणं, वेळेत सकाळी उठणं, व्यायाम करणं, सगळ्या गोष्टी मला ज्या आता तिकडे जाऊन कंटिन्यू करायच्या त्या मी इकडनं घेऊन चालली आहे. आणि स्पेशली एक स्वतःला शोधणं आपलं, म्हणजे मला असं वाटतं की आमचं कलाकारांचं जीवन असं असतं की स्वतःला शोधण्यासाठी खूप जास्त वेळ जातो. स्वतःची कला, त्याची कपॅसिटी आणि या सगळ्या गोष्टी शोधण्यामध्ये बराच वेळ जातो आणि ती प्रोसेस एक चालूच असते. सो त्या शोधामध्ये कधी भरकटायला होतं, चिडचिड होते, स्ट्रेस वाढतो. त्यावेळेस असा एक गेट अवे मी स्वतःसाठी जर शोधला तर मला ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जाता येतात.
मुंबईला आणि त्या बरेच दिवस पुरतं माझ्यासाठी. सो अंटिल नेक्स्ट टाईम आय एम सॉर्टेड नाव आणि रेडी टू गेट ऑन ट्रॅक. पण स्वतःबरोबर एक थोडासा वेळ घालवा. आपल्या व्हॅल्यूज काय आहेत, आपल्याला पीस कशातनं मिळतो, आपण कशावरती डिपेंडंट आहोत, आपले रूट्स काय आहेत, ज्या गोष्टीवरती आपण कॉन्फिडेंटली उभे आहोत, तो बेस तरी ओके आहे का, मस्त चालला आहे का. जर तो नसेल तर तो बेस आधी व्यवस्थित आपण करूया आणि मग त्याच्यावरती उभे राहूया. बेस असं नाही की एकदाच छान आपण केल्यानंतर जो आपला मूलभूत बेस असतो जगण्याचा, तो बेस इमोशनली सगळा व्यवस्थित झाल्यानंतर सगळं व्यवस्थित असं काही नाही. आयुष्यामध्ये बरेच असे टप्पे येतील ज्याच्यामध्ये तुमच्या बेसलाच तडा जाईल. माझ्याही आयुष्यामध्ये बेसला तडा गेलेला आहे. आत्ता रिसेंटली जे काही माझ्याबरोबर इन्सिडेन्सेस झाले त्या गोष्टींनी माझा स्वतःचा बेस हल्ला होता. जर स्वतःचा बेस हल्ला तर मग मी त्या शहराच्या पूर्ण धकाधकीच्या आयुष्यामध्ये मी श्रिंक होत जाणार आहे. तर मी श्रिंक का व्हावं? जर मला काम करायची इच्छा आहे, ती अजून मेलेली नाही आहे नक्कीच, पण जर मला काम करायची इच्छा आहे तर मग मी ते फुल हार्टेडलीच केलं पाहिजे. जर माझा ब्रेक गेलेला एक बेस असेल, त्या बेसला घेऊनच मी पुढे गेले तर मी स्वतः हॅपी कशी राहणार? आणि मेनली स्वतः सुखात असणं, स्वतःबरोबर स्वतःतला पीस शोधणं, स्वतःसाठी स्वतःमध्ये असलेला आनंद शोधणं हे इतकं जास्त महत्त्वाचं आहे. कारण की जर स्वतः आपण हॅपी असू, आनंदी असू, तरच आपण दुसऱ्यांना हॅपी ठेवू शकतो, तरच आपण आपलं घर आनंदी ठेवू शकतो, तिथल्या वाईब्स छान ठेवू शकतो आणि आपला स्वतःतला कॉन्फिडन्सही वाढू शकतो, स्ट्रेंथ वाढू शकते. असा माणूस तुमच्या आयुष्यामध्ये शोधा, ज्या माणसाशी तुम्ही बोलणं खूप जास्त गरजेचं आहे, हलकं वाटतं, ट्रस्ट मी. सो त्या माणसाशी बोलाल, त्या माणसाकडनं जाणून घ्या, कारण तो माणूस तुम्हाला थर्ड पर्स्पेक्टिव्हनी बघतोय आयुष्यामध्ये. सो त्या माणसाकडनं जाणून घ्या की तुम्ही काय आहात, तुमची कपॅसिटी काय आहे. तुम्हाला कधी कधी असं वाटेल की आपली कपॅसिटी आहे का, आपण हे काम करू शकतो का. पण जेव्हा समोरचा जो ओळखणारा व्यक्ती असतो ना, ज्या माणसावर आपण पूर्णपणे विश्वास ठेवलेला असतो आयुष्यभर, तो माणूस जेव्हा तुम्हाला सांगतो की अरे हे तर काहीच नाही आहे, मी तर तुला कुठे बघते, तू हे करू शकतेस यार जुई, तुला असं काय वाटतं की तू नाही करू शकत. जेव्हा हा कॉन्फिडन्स आपल्याला मिळतो ना, कुठेतरी मनामध्ये पॉझिटिव्हली एक खूप बरं वाटत असतं की येस वी कॅन डू दिस. बट आत्ता आपल्यात तेवढी पॉवर नाही. ती पॉवर हे जग देत आहे आपल्याला, ही सृष्टी देते, हे नेचर देत आहे. तो माणूस समोरचा बसलेला तुमच्या बरोबर जो आहे त्याच्याकडनं ती एनर्जी मिळते, ती पॉवर मिळते, तर ती का नाही घ्यायची. आणि आय थिंक इमोशनल कनेक्शन्स तुमचे ज्या माणसाबरोबर असतील त्या माणसाशी बोलणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला कोणी ओळखू शकत नाही. कारण आपणच आपल्याला सगळ्यात जास्त ओळखत असतो, पण आपण त्यावेळेस थोडेसे इम्बॅलन्स्ड असतो, बाकी काही नाही. जर तो इम्बॅलन्स झाला असेल तर बॅलन्स करण्यासाठी अशी कुठली तरी प्लेस खूप जास्त महत्त्वाची आहे. जी प्लेस मी शोधली Airbnbवरती, तेच तर मी तुम्हाला सांगत होते की ही प्लेस मी शोधली, टायनी ब्रीझी कव, आणि ह्या प्लेसमध्ये आले. आय एम सो ग्रेटफुल की मी इथे 4 दिवस अगदी व्यवस्थित घालवलेले आहेत. माझा जो काही इमोशनल बॅलन्स, ज्या काही गोष्टी मी तुम्हाला म्हणते की थोडासा एपिसोड आपला थोडासा इकडे तिकडे असा इमोशनल होऊ शकतो, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आणि ह्या सगळ्या इमोशनल इम्बॅलन्समधनं ज्यावेळेस मी आता इकडनं बाहेर चालली आहे, आय एम टेकिंग सो मेनी पॉझिटिव्ह वाईब्स, सो मेनी नेचर ओरिएंटेड वाईब्स, कलर्स, फुलं, झाड, नेचर, फांद्या, लेक, पाणी, लाल माती, शेत, गाई गुरं आजूबाजूची असणारी, तो येणारा शेणाचा वास, गावातला वास, गावातलं जेवण, सगळ्या गोष्टी घेऊन एका पॉझिटिव्ह वाईबनी मी परत शहरामध्ये चालली आहे. आणि आय होप माझा मेंटल बॅलन्स जो मी इथे मिळवलेला आहे, आय एम ग्रेटफुल फॉर दॅट, ग्रेटफुल फॉर दिस प्रॉपर्टी, ग्रेटफुल फॉर दिस लँड, वॉट एव्हर इट इज अराउंड मी, आय एम ग्रेटफुल टू दॅट की त्या गोष्टींनी मला ती स्ट्रेंथ परत माझी आणून दिली. जो हललेला भाग होता तो मी परत थोडासा बॅलन्स केलेला आहे. आणि त्या बॅलन्स पर्सनॅलिटीनी मी परत चालली आहे मुंबईला. आणि त्याच सगळ्या जोरानी मला पुढची कामं करायची आहेत.
तुमच्यापर्यंत अनेक असे व्लॉग्स घेऊन यायचे ज्याच्यामध्ये मी इमोशनली पण बोलते आहे, इन्फॉर्मेशन पण देते आहे, बऱ्याच नवीन नवीन जागा तुम्हाला दाखवते आहे, जशी ही प्लेस मी तुम्हाला दाखवली, आणि मेनली जगती आहे, तुमच्याबरोबर जगती आहे, तुमच्या समोर जगती आहे. तुम्हाला दिसतं आहे की मी काय जगती आहे, मी मुलगी म्हणून कशी आहे, मला पर्सनॅलिटी म्हणून कशी आहे, आणि बरेच जण ओळखण्याचा प्रयत्न करत असतात माझ्याबद्दल. सो त्या सगळ्यांसाठी आय एम थँकफुल टू यू ऑल की तुम्ही एवढा इंटरेस्ट असतो तुम्हाला, आणि माणसांमधला इंटरेस्ट आपल्याला त्या गोष्टी हलतं आहे. आय एम थँकफुल टू ऑल ऑफ यू जे सगळेजण इंटरेस्टनी माझे एपिसोड्स आणि सगळ्या गोष्टी बघतात, ज्यांना सगळ्यांना बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात, ज्यामध्ये प्रॉपर्टीज येतील, इंटरेस्टिंग गोष्टी येतील, ज्या इंटरेस्टिंग गोष्टींमध्ये लेझर, हेअर, ब्युटी ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण आजचा जो एपिसोड आहे, जो इमोशनल माझी जी साईड आहे, मी तुमच्यापर्यंत थोडीशी पोहोचवते. सो आय होप तुम्हाला आवडेल. आणि आयशूसारखेच बरेच जण या जगात आहेत जे कदाचित मला जज करणार नाहीत या सगळ्या गोष्टींमधनं. सो आय होप की जज न करणारे फॅन्स किंवा प्रेक्षक माझ्या आजूबाजूला आहेत, आणि ते आर्टिस्ट म्हणून आम्हाला मोठं करून देतात. सो थँकफुल अँड ग्रेटफुल टू यू ऑल. आणि आय थिंक आपला एवढा इमोशनल कोशंट ओके आहे आत्ता. सो नॉट सो जुईली संगीतमध्ये हा पहिला माझा एपिसोड होता ज्याच्यामध्ये मी माझ्या पर्सनली मला जे वाटतं आहे, इमोशनली जे वाटतं आहे ते मी तुमच्याशी बोलले. सो थँकफुल, ग्रेटफुल. आणि पुढच्या व्लॉगसाठी प्लीज बी रेडी. बऱ्याच अशा गोष्टी येतील ज्या अनएक्सपेक्टेडली माझ्या लाईफमध्ये येतात आणि अनएक्सपेक्टेडली मी तुम्हाला दाखवते. माझा पुढचा काही कंटेंट ठरलेला नसतो. बरं, पुढच्या काही गोष्टी माझ्या ठरलेल्या नाही आहेत. आत्ता 4 दिवसापूर्वी मी इथे आले आणि आत्ता लगेच तुम्ही मला बघताय आणि या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करताय. आय होप तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल. आय होप मी जे काही बोलले ते तुम्हाला थोडंफार कुठेतरी मनाला लागलं आहे, आणि त्या मनाला लागलेल्या गोष्टींची तुम्ही काळजी घेताय, तुम्ही स्वतःची काळजी घेताय. सो परत मी तुमची काळजी घेण्यासाठी, तुम्हाला विचारण्यासाठी मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या सॅटर्डेला नॉट सो जुईली संगीत या चॅनलवरती. माझं नाव जुईली जोगळेकर, सायनिंग ऑफ.